हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो हा व्हिडिओ स्विंग स्ट्रॅटेजी च्या बाबतीत असणार आहे. तर आपण स्विंग स्ट्रॅटेजी ऑलरेडी डिस्कस केलेली आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर नक्की चॅनलला जाऊन ह्या स्विंग स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओ ला तुम्ही नक्की बघू शकता. आणि त्याच्या पुढचाच हा व्हिडिओ आहे, कारण की स्विंग स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये मला खूप सारे कमेंट्स आले होते. सो थँक्यू फॉर द कमेंट्स. आणि त्या सगळ्या कमेंट्सचे आन्सर्स किंवा मोस्ट ऑफ द कमेंट्स असे होते की कुठला स्क्रीनर वापरू शकतो आपण स्विंग स्ट्रॅटेजीसाठी जर स्टॉक्सचं सिलेक्शन करायचं असेल. सो मेनली आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती की तुम्ही स्विंग स्ट्रॅटेजीचा जो माझा स्क्रीनर आहे तो तुम्ही कसा वापरू शकता, कशा पद्धतीने ट्रेड करू शकता. अजून काही कमेंट्स आले होते जसं की स्विंग स्ट्रॅटेजी सेल साईडला ट्रेड करता येईल का. तर त्या बाबतीत मला असं सांगायचं आहे की सेल साईडची जी स्ट्रॅटेजी आहे इंट्राडेची ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या नक्की मी घेऊन येईन. पण स्विंग स्ट्रॅटेजी ही मी फक्त लॉंग साईडचे ट्रेड ट्रेड करण्यासाठी वापरत आहे, कारण की ही मी कॅश इक्विटीमध्ये करत आहे. आणि कॅश इक्विटीमध्ये आपण सेल करू शकत नाही, म्हणजे शॉर्ट साईडचं ट्रेडिंग आपण कॅरी करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला F&Oची हेल्प घ्यावी लागते. सो आत्ता तरी मी ही कॅश इक्विटीमध्ये स्विंग स्ट्रॅटेजी ट्रेड करते. सो त्याच्यामुळे मी ही शॉर्ट साईडला करत नाहीये. पण नक्की जर तुम्ही F&O ट्रेडर असाल आणि जर तुम्ही पूर्णतः व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट करून जर तुम्हाला ही स्विंग स्ट्रॅटेजी F&O मध्ये ट्रेड करायची असेल तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. आणि मला कमेंट करून नक्की तुमचे रिझल्ट काय आहेत या स्ट्रॅटेजीचे ते तुम्ही नक्की कळवू शकता. त्याच्यानंतर एक कमेंट होती की मिनिमम कॅपिटल किती वापरलं गेलं पाहिजे स्विंग स्ट्रॅटेजीसाठी. सो मिनिमम कॅपिटल आय वुड सजेस्ट की 50,000 तरी मिनिमम कॅपिटल हवं ही स्ट्रॅटेजी ट्रेड करण्यासाठी. एक कमेंट होती की कोणतं टाइम फ्रेम आपण वापरतो स्विंग ट्रेडिंगसाठी. सो एंट्रीसाठी जसं की मी दाखवलंय स्विंग स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये, तर आर्ली टाइम फ्रेमवरती आपली एंट्री होणार आहे. आणि स्कॅनरच्या बाबतीत आता आपण माझ्या लॅपटॉप स्क्रीनवरती जाऊया आणि पुढचे डिटेल्स आपण डिस्कस करूया. स्ट्रॅटेजीसाठी मी स्कॅनर बनवलेला आहे बुलिश साईडचा. तर ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे ह्या स्कॅनरची. आता आपण डिस्कस करूया की हा स्कॅनर कसा वापरायचा. सिम्पली हा तुम्ही कॉपी करायचा आणि ब्राउझरमध्ये जाऊन जस्ट लिंक पेस्ट करायची. जर का चार्टिंगचं तुमचं लॉग इन नसेल तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. आणि इट इज अ फ्री टूल बेसिकली. आणि तुम्ही स्वतःचे स्कॅनर सुद्धा चार्टिंगमध्ये बनवू शकता. ठीक आहे. सो सध्या स्विंग स्ट्रॅटेजीसाठी तुम्हाला हा जस्ट स्कॅनर तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ओके, ब्राउझरमध्ये. आणि त्याच्यानंतर हे स्कॅनरचे सगळे कंडिशन्स मी इथे दिलेले आहेत. सो जेव्हा कधी तुम्ही स्कॅनर ओपन कराल तर तुम्हाला कळेल. साधारणतः मी इथे जाऊन 1 बाय 1 कंडिशन तुम्हाला समजावून सांगते. सो फर्स्ट कंडिशन इज 1 डे अगो क्लोज ग्रेटर दॅन 1 डे अगो EMA. म्हणजे जी काही आपण कंडिशन डिस्कस करतो की माझा लास्ट डेचा क्लोज इज ग्रेटर दॅन माय 10 EMA. आणि ही सेकंड कंडिशन अशी आहे की 1 डे अगो 10 EMA इज ग्रेटर दॅन 1 डे अगो 20 EMA. सो ही कंडिशन आहे की 10 EMA इज ग्रेटर दॅन 20 EMA. हे डेलीमध्ये चेकिंग होतं. त्याच्यानंतर मी साधारणतः डेली व्हॉल्यूम इथे 5 लाख ठेवलाय. तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथे क्लिक करून तुम्ही 10 लाख किंवा ऍज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्हाला जसा हवाय नंबर व्हॉल्यूमचा तो तुम्ही इथे करू शकता. त्याच्यानंतर माझा लास्ट आवरली क्लोज ग्रेटर दॅन 1 वीकचं हाय आणि लास्ट टू लास्ट आवरली क्लोज लेस दॅन माय 1 वीकचं हाय. हे दोन कंडिशन मिळून ऍक्च्युली जी माझी क्रॉसओव्हरची कंडिशन आहे की माझा लास्ट आवरली क्लोज कॅन्डल ही क्रॉसओव्हर झाले का नाही वीकली हायला. ठीक आहे. सो या दोन कंडिशन मिळून ती कंडिशन झालेली आहे. आणि साधारणतः मी प्राइस चेक करते स्टॉकचे की 30च्या वरती असेल तर आय एम ओके टू एंटर. ठीक आहे. पण जर तुम्हाला इथे 100च्या वरचे स्टॉक हवेत किंवा पर्टिक्युलरली 500च्या वरचे स्टॉक हवेत तर हे तुम्ही इथे देऊ शकता. ऍक्च्युली एका युजरची कमेंट होती या संदर्भात की साधारणतः 1000 आणि त्याच्यावरचे स्टॉकच मूव देतात किंवा एक प्रकारचं मुवमेंट त्याच्यामध्ये असते असं त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. सो यू कॅन गो फॉर युअर ऑब्झर्वेशन की इथे 1000 रुपीज तुम्ही टाकू शकता, म्हणजे 1000 रुपीजच्या वरचे स्टॉक तुम्ही स्क्रीन करू शकता. पण ऍज पर माय ऑब्झर्वेशन अगदी मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप्स सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे काम करतात ह्या स्विंग स्ट्रॅटेजीसाठी. सो कदाचित दुसऱ्या स्ट्रॅटेजीसाठी तुमचे लार्ज कॅप्स आणि ज्यांची प्राइजेस 1000 पेक्षा जास्त आहेत असे स्टॉक काम करत असावेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे सध्या मी कॅश सेगमेंटसाठी हे रन करते आहे स्कॅनर. पण जर तुमची इच्छा असेल तर इथे तुम्ही फ्युचर्ससाठी फक्त जर तुम्हाला करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. किंवा निफ्टी 50 निफ्टी 100 स्टॉकसाठी फक्त करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने इथे कुठल्या सेट ऑफ स्टॉक्स वरती तुम्हाला हा स्कॅनर रन करायचा आहे दॅट यू कॅन चूज. ओके. आता इथे खाली करंट रिझल्ट दाखवले जातात. ठीक आहे. आणि ऍज पर सेबी रेग्युलेशन्स मी लेटेस्ट डेटा नाही डिस्कस करू शकत आहे. सो त्याच्यामुळे आपण जाऊया साधारणतः 7 मंथ्सच्या डेटाला.
ओके. आणि इथे मला बॅक टेस्टिंग मध्ये हा डेटा पॉप्युलेट होतो आहे. आता आपण जनरली जे काही डिस्कस केलेलं आहे स्विंग स्ट्रॅटेजी, त्याच्या बाबतीत मला काही क्लॅरिटी तुम्हाला द्यायची. तर हा जो स्कॅनर आहे जो आपण बनवलाय तो दर 1 तासाने तुम्हाला नवीन स्टॉक देणार आहे. सो पहिल्या दिवसांना पहिल्यांदा 10-15 आपल्याकडे स्टॉक येतील. ठीक आहे, मी थोडासा साईज इथे टेक्स्ट साईज मोठी करते आणि इथे 10-15 स्टॉक येतील पहिले सेट ऑफ स्टॉक्स, देन 11-15 येतील, देन 12-15 येतील अँड सो ऑन. ठीक आहे, असे दर 1 तासाने आपल्याला इथे स्टॉक मिळतील आणि हे सगळे स्टॉक जी काही आपली कंडिशन आहे. सो इथे मी कंडिशन पुन्हा एकदा लिहिते की डेली क्लोज, ठीक आहे, डेली क्लोज इज ग्रेटर दॅन माय 10 EMA आणि 10 EMA इज ग्रेटर दॅन माय 20 EMA. हे डेली मध्ये आपण चेक केलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण जे डिरेक्शनल बायस ज्याला आपण म्हणतो, हायर टाइम फ्रेमचा नेहमी डिरेक्शनल बायस घ्यावा. सो ह्या कंडिशन मधून आपण ते चेक करत आहे आणि मग जेव्हा ह्या कंडिशन मधून स्टॉक फिल्टर होतात ना, त्याच्या पुढे येऊन आपण चेक करतोय की आवरली क्लोज. ठीक आहे, सो आवरली क्लोज इज ग्रेटर दॅन माय लास्ट वीकचा हाय. ओके, तर प्रिव्हियस वीकच्या हायच्या वरती जर करंट आवरली क्लोज माझा झाला तर हा स्टॉक माझ्या स्क्रीनर मध्ये येणार आहे. ठीक आहे, आणि सिमिलरली व्हॉल्यूमचे फिल्टर नॉर्मल लावलेले आहेत, ग्रेटर दॅन 5 लाख लावलेले आहेत. तुम्ही 10 लाख सुद्धा प्रेफर करू शकता किंवा ऍज पर युअर रिक्वायरमेंट. आणि जी प्राइस आहे ती सध्या स्क्रीनर मध्ये तरी 30 रुपीज आहे, पण तुम्ही काही इथे 100 रुपये किंवा जे तुमचं कन्व्हिनियन्स नुसार आहे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हा स्कॅनर बनलेला आहे आणि हा स्कॅनर आपल्याला दर 1 तासाने डेटा प्रोव्हाइड करणार आहे. सगळे कंडिशन्स चेक करून तो आपल्याला डेटा प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा कधी आपल्याला त्या स्कॅनरमध्ये स्टॉक येईल त्यानंतर वेगळ्या वेगळ्या परत हे मॅन्युअली चेक करायची गरज नाहीये. ठीक आहे, आता जेव्हा कधी मला स्कॅनरमध्ये डेटा येईल तर गोष्ट कशी आहे की माझ्याकडे एन नंबर ऑफ स्टॉक्स येणार आहेत. तर मग कुठला स्टॉक मी घ्यायचा? तर मेनली तुम्ही काय करा, जेव्हा तुम्हाला स्कॅनर डेटा देणार आहे ना तेव्हा तुम्ही व्हॉल्यूम वरती तुम्ही फिल्टर लावू शकता. सो बेसिकली इथे तुमचा व्हॉल्यूमचा फिल्टर आहे. सो हा करंट डेटा आहे, ठीक आहे, जो मी डिस्कस नाही करणार आहे. पण इथे जर तुम्ही व्हॉल्यूमचा फिल्टर लावलात अशा पद्धतीने तर मग तुम्हाला कळेल की हायेस्ट व्हॉल्यूम वाला जो स्टॉक आहे तो वरती येणार आहे. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जो हायेस्ट व्हॉल्यूम वाला स्टॉक आहे तो तुम्ही पहिले जाऊन ट्रेडिंग व्ह्यू मध्ये बघू शकता की कशा पद्धतीने तो काम करत आहे आणि खरोखर हा ब्रेकआउट झालाय का आणि किती मोठी कॅन्डल आहे, काय गोष्टी आहेत. तर मग हे सगळं तुम्ही नंतर चेक करू शकता. सो बेसिकली तुम्हाला व्हॉल्यूम नुसार सॉर्ट करायचं आहे. सो हायेस्ट व्हॉल्यूम वाला पहिले तुम्ही चूज करू शकता. आता गोष्ट अशी आहे की रोज मी किती स्टॉक बाय करायचे. तर कन्सिडर करा की माझं 1 लाखाचं जर कॅपिटल आहे तर त्या सिनारिओ मध्ये माझी रिस्क पर ट्रेड किती असणार आहे? रिस्क पर ट्रेड असणार आहे 1000 रुपीज. बरोबर आहे, 1% रिस्क नुसार. आता ह्या 10,000च्या कॅपिटलला मी जनरली 4 मध्ये डिवाइड करते. ठीक आहे, 4 मध्ये डिवाइड करते. सो 4 मध्ये डिवाइड केल्यानंतर मी 25K ईच स्टॉक असं मी कॅपिटल अलोकेशन करू शकते. ठीक आहे, सो मी मिनिमम 4 स्टॉक्स घेऊ शकते. मिनिमम 4 स्टॉक्स मी घेऊ शकते. आता मिनिमम का, एखाद्या स्टॉकला मला पूर्णतः 25,000 रुपये अलोकेट नाही करायला लागणार. का नाही करायला लागणार? कारण की मी जर रिस्क कॅल्क्युलेट केली, एंट्री आणि SL टाकल्यानंतर रिस्क जी कॅल्क्युलेट होते त्यानुसार जे माझी पोझिशन सायझिंग येईल ती माझी कदाचित 10 किंवा 15,000च बसेल. ठीक आहे, तर त्या सिनारिओमध्ये त्या स्टॉकला मी 25,000 रुपये अलोकेट नाही केलेले आहेत. सो तेवढ्या किमतीचा मी अजून एखादा स्टॉक घेऊ शकते. बरोबर आहे. आता दुसरा पण सिनारिओ होऊ शकतो की मी रिस्क कॅल्क्युलेट केल्यानंतर, ओके, रिस्क च्या अकॉर्डिंगली मी पोझिशन म्हणजे किती क्वांटिटी आहे ती मी कॅल्क्युलेट केल्यानंतर एखाद्या स्टॉकसाठी मला 25,000 पेक्षा जास्त पण अलोकेशन येऊ शकतं. सो त्या सिनारिओमध्ये जेव्हा मला लेट्स से 30,000 लागतात एकच स्टॉक घ्यायला किंवा 40,000 रुपये लागतात, सो त्या सिनारिओमध्ये मला पुन्हा एकदा जी 25,000 डिवायडेड बाय जी माझी एंट्री प्राइस आहे, ठीक आहे, ती करूनच मला पुन्हा एकदा रिवाइज क्वांटिटी कॅल्क्युलेट करायला लागेल आणि तेवढीच क्वांटिटी मग मी इथे ट्रेड करू शकते. सो दॅट आय नीड टू मेक शुअर की मला प्रत्येक स्टॉकला 25,000 पेक्षा जास्त कॅपिटल अलोकेट झालं नाही पाहिजे. आता गोष्ट अशी आहे की मी 25,000 जेव्हा अलोकेट करते तर डे 1 ला, ओके, युजली मी एक स्टॉक विकत घेते. ठीक आहे, सो बाय 1 स्टॉक. आता डे 2 ला
पुन्हा बाय वन स्टॉक. ओके, असं करत करत जवळजवळ म्हणजे डे 4 ला परत एकदा मला डे 4 ला लेट्स से बाय वन स्टॉक, आणि डे डे ओके सॉरी हा डे 3 आहे. डे 3 ला सुद्धा मला मिळाला एखादा स्टॉक, आणि डे 4 ला सुद्धा मिळाला. युजली तुम्हाला रोज ह्या स्कॅनर मध्ये काही ना काहीतरी स्टॉक मिळणार आहे. ठीक आहे, असं खूप कमी होणार आहे की तुम्हाला एखाद्या दिवशी स्टॉक नाही मिळाले. ठीक आहे, सो 1 2 3 4 4 दिवस झाले. आता माझा डे 5 आहे. डे 5 ला काही होऊ शकतं. हे जे 4 स्टॉक मी बाय केलेत, तर एखाद्या स्टॉकचा एसएल हिट झाला किंवा एखाद्या स्टॉकचं टार्गेट हिट झालं, तरच मी डे 5 ला माझे पैसे फ्री झाले, तरच मी पुढील स्टॉक घेणार आहे. किंवा अगदी डे 5 पर्यंत मी कॅपिटल जे अलोकेट केलंय 25,000 मॅक्स, एखाद्या स्टॉकमध्ये 10,000च अलोकेट झालेले असतील ऍज पर द रिस्क, तर मग माझ्याकडे 15,000 फ्री आहेत, तरच मी डे 5 ला नवीन स्टॉक खरेदी करणार. सो इन शॉर्ट मला कॅपिटल फिक्स ठेवायचंय 1,00,000 रुपीजचं, आणि एकदा मी एक स्टॉक घेतले दिवसभरामध्ये की मी नंतर तेव्हाच स्टॉकचं चर्निंग करणार आहे, जेव्हा त्या स्टॉक पैकी कोणाचा तरी स्टॉप लॉस हिट झालाय किंवा कोणाचं तरी टार्गेट आलेलं आहे. सो 25,000 मध्ये डिवाइड करण्याचा हेतू एवढाच आहे, आणि रोज एक स्टॉक घेण्यामागे हेतू एवढाच आहे की रोज मार्केट काहीतरी वेगळं करत असतं. ठीक आहे, सगळे एकदम स्टॉक घेतले एकाच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अचानकपणे मार्केट पडलं, तर त्या सिनारिओमध्ये असं होऊ शकतं की माझे सगळेच्या सगळे स्टॉकचं स्टॉप लॉस हिट झालेला असू शकतो. सो जेव्हा आपण हे 4 मध्ये, जेव्हा मी 4 पोझिशन्स ओपन ठेवते ना ऍट द सेम टाइम म्हणजे दिवसाला, तर मला माहितीये की माझा मॅक्सिमम लॉस जर एका दिवशीचा झाला तर तो 4,000 रुपये होणार आहे. सो तुम्हाला जेव्हा तुम्ही पोझिशन साईज जे ओपन ठेवता, म्हणजे पोझिशन ज्या ओपन ठेवता, तर तुम्हाला एवढं पण मेंटली माहिती असायला पाहिजे की तुम्ही एक्झॅक्टली किती रिस्कला एक्सपोज करताय दिवसाला. ठीक आहे, जर तुम्हाला 4,000 रुपये निगेटिव्ह तुम्ही बघू शकत नाहीये दिवसाला, तर डेफिनेटली तुम्हाला हे जे अलोकेशन आहे ना, हे चेंज करायला हवं. मग इथे तुम्ही 2 मध्येच डिवाइड करू शकता, 50K 50K, म्हणजे तुमची रिस्क पर डे 2,000 पेक्षा जास्त असणार नाही. सो अशा पद्धतीने हे रिस्क मॅनेजमेंट आणि थोडेसे बारीक कॅल्क्युलेशन आहेत, पण एकदा तुम्ही हे सगळे करायला शिकलात ना, इव्हन तुम्ही जे काही आता आपण डिस्कस केलंय ते पुन्हा पुन्हा जाऊन तुम्ही ऐका, नोटबुक आणि पेन घेऊन बसा, नक्की ह्याच्या बाबतीत तुम्ही नोट्स बनवू शकता की कशा पद्धतीने इथे रिस्क मॅनेजमेंट आपण करतो आहे स्ट्रॅटेजीच्या संदर्भात. कारण की जसं मी म्हणते नेहमी, महत्वाचं फक्त एवढंच आहे की हाऊ यू आर मॅनेजिंग द रिस्क, बरोबर आहे, आणि रिस्क रिवॉर्ड इज द ओनली होली ग्रेल. सो हा खूप महत्वाचा पार्ट आहे की तुम्ही तो कशा पद्धतीने एक्झिक्यूट करताय. ठीक आहे, सो अशा पद्धतीने जर तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की आपण कशा पद्धतीने स्टॉक बाय करणार आहे, आणि आपण तशाच पद्धतीने डिव्हिजन करणार आहे की मला माहितीये मेंटली आय एम प्रिपेअर्ड टू टेक दिस मच ऑफ लॉस पर डे. हा, अँड दिस इज वर्स्ट केस सिनारिओ. पण आता तुम्ही जर मला विचाराल की खरोखर सगळेच्या सगळे स्टॉप लॉसेस हिट होतात का एखाद्या दिवशी, तर ऍज पर माय एक्सपिरियन्स वर्षातून ना एखादा असा दिवस येतो की जो तुमचे सगळे स्टॉप लॉसेस घेऊन जातो ह्या स्ट्रॅटेजीसाठी. पण देन इट इज युअर टेस्ट. ऑलवेज रिमेंबर, जेव्हा एखादा दिवस येऊन ह्या स्ट्रॅटेजीसाठी तुमचे सगळेच्या सगळे पैसे घेऊन जाईल, तेव्हा इट इज युअर टेस्ट. कारण की तुम्ही जर रूल फॉलो करत असाल तर स्टेप बाय स्टेप तुम्ही काही ना काहीतरी कमवत पण असाल त्या बाजूला. ओके, सो सगळं काही तुम्ही कशा पद्धतीने एक्झिक्यूट करताय, कसे रूल्स फॉलो करताय, हे अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे हे. आणि ऑब्विसली तुम्ही हे सगळं जे काही ह्या स्ट्रॅटेजीच्या संदर्भात जे काही ट्रेड करणार आहात, तर ते तुम्ही जर्नल मध्ये लिहिणार सुद्धा आहात. ठीक आहे, सो अगेन कमिंग बॅक टू द टॉपिक, तर आपण बघूया एखाद्या पर्टिक्युलर दिवसाला आपल्याला कशा पद्धतीने स्टॉक मिळालेले आहेत. तर 18 ऑगस्ट 10:15 ला आपण चेक करूया.
सो आता हा स्टॉक आपल्याला आलेला आहे प्रिव्हियस वीकच्या वरती हायला क्लोज झालेला आहे. 1 आवरलीची कॅन्डल आहे इथे. ठीक आहे. सो हा स्टॉक आपल्याला 10:15 ला मिळालेला आहे. ओके. पण आता इथे तुम्ही बघू शकता की ही रेड कलरची कॅन्डल फॉर्म झालेली आहे. सो आपण युजली जेव्हा रेड कलरची कॅन्डल फॉर्म झालेली आहे तेव्हा आपण एंट्री घेणार नाही आहोत. सो इट इज 18th ऑगस्ट. लेट मी जस्ट चेक. दुसरा स्टॉक बघूया आपण, हिरो मोटो. ओके. हा स्टॉक आपल्याला 10:15 ला बरोबर मिळालेला आहे बघा. 9:15 ची आपली कॅन्डल इथे अबाऊ क्लोज झालेली आहे. आता एक कमेंट होती की साधारणतः वीकली जो हाय आहे तो मी कसा मार्क केलाय किंवा ब्लॅक डॉट्स काय आहेत, तर हे सीपीआर इंडिकेटर बाय केजीएस म्हणून माझ्याकडे इंडिकेटर आहे. तर इथे मी वीकली सीपीआर आणि मेनली हे सेटिंग माझे ओपन आहेत की प्रिव्हियस वीक हाय आणि लो. ठीक आहे. एक मिनिट हा, मी दाखवते. सो हे जे प्रिव्हियस वीक हाय आणि प्रिव्हियस वीक लो ब्लॅक डॉट. सो म्हणून हे जे ब्लॅक डॉट्स आहेत ना, हे त्यासाठी येत आहेत की प्रिव्हियस वीकचा हायच्या वरती क्लोज आहे का नाहीये. ओके. सो त्याच्यामुळे हे आपल्याला अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता की ही कॅन्डल प्रिव्हियस वीकच्या हायच्या वरती क्लोज झालेली आहे. आता याला आपण ट्रेड कसं करतो, याला आपण ट्रेड असं करतो की आपण या नेक्स्ट कॅन्डलला म्हणजे 10:15 ला हा स्टॉक माझ्या स्क्रीनरवरती आला, बरोबर आहे. तर मी इथे ओपन जी प्राइस आहे ना ह्या स्टॉकची 4962 आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. सो 4962 ह्या प्राइसला मला हा स्टॉक खरेदी करायचा आहे. आता असं होऊ शकतं की जेव्हा तुम्हाला स्क्रीनर मधून स्टॉक मिळाला तेव्हा ती प्राइस एकतर वर चालू आहे म्हणजे ओपनच्या वर, म्हणजे ह्या केसमध्ये 4962 च्या वरती चालू आहे प्राइस, तर तुम्हाला लिमिट ऑर्डर प्लेस करायची 4962 ची. जर तुम्हाला ती लिमिट ऑर्डर मिळाली तरच तो स्टॉक तुम्ही घ्यायचा आहे, पण त्याच्यावरती तो तुम्ही खरेदी नाही करायचा आहे. आता असं असू शकतं जसं ह्या सिनारिओमध्ये 4962 च्या खाली प्राइस आली होती. आणि मग ह्या सिनारिओमध्ये जर मला कमी प्राइस मध्ये मिळत आहे तर तुम्ही डायरेक्टली त्या कमी प्राइस मध्ये तो स्टॉक घेऊ शकता. आणि इथे आपण मिनिमम 1:2 चं इथे आपण टार्गेट ठेवू शकतो. सो जे काही असेल त्याच्यानंतर जो काही आपला रिझल्ट असेल, इधर आपल्याला टार्गेट हिट होईल किंवा इधर आपल्याला स्टॉप लॉस हिट होईल, त्याच्यापर्यंत आपण बिलकुल ट्रेड मधून बाहेर पडायचं नाहीये. सो आता ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता की इथे आपण स्टॉप लॉस कुठला ठेवलाय, जी माझी ब्रेकआउटची कॅन्डल आहे तिचा लो माझा स्टॉप लॉस आहे, म्हणजे 4806 हा माझा स्टॉप लॉस आहे. 4806 हा माझा स्टॉप लॉस आहे आणि हे माझं टार्गेट आहे. ठीक आहे. सो माय टार्गेट इज अप्रॉक्सिमेटली 5273. अशा पद्धतीने आपण हे स्क्रीनर वापरून डायरेक्टली ट्रेड प्लेस करू शकतो, कारण की तुम्हाला मग वेगळे कंडिशन्स चेक करायची गरज नाहीये. आता याचं पोझिशन सायझिंग आपण थोडंसं लक्षात घेऊया. तर एंट्री कुठे करणार आहे मी इथे, 4962 ला माझी एंट्री आहे. ठीक आहे. सो एंट्री आहे माझी 4962 ला आणि माझा स्टॉप लॉस कुठे आहे या पर्टिक्युलर ट्रेडसाठी, स्टॉप लॉस माझा आहे 4806 ला. 4806 ला. तर या सिनारिओ मध्ये नंबर ऑफ पॉइंट्स माझा एसएल किती आहे तर ते आपण कॅल्क्युलेट करूया. दिस मायनस एंट्री मायनस एसएल. सो माझा 156 पॉइंट्सचा एसएल आहे. आणि माझी रिस्क किती आहे, जर माझं 1,00,000चं कॅपिटल आहे तर 1,000 ची रिस्क आहे. सो त्या सिनारिओ मध्ये मी किती क्वांटिटी घेऊ शकते. सो क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन असं असतं की रिस्क डिवायडेड बाय माझं नंबर ऑफ पॉइंटचा स्टॉप लॉस. सो मी 6 क्वांटिटी घेऊ शकते असं आता इथे कॅल्क्युलेट होऊन येत आहे ऍज पर माझी रिस्क. सो आता आपण बघूया की कॅपिटल किती लागणार आहे मला. तर कॅपिटल अशा पद्धतीने कॅल्क्युलेट होईल की एंट्री इंटू 6, कारण की 6 क्वांटिटी मी घेऊ शकते. तर इथे तुम्ही बघू शकता 29,772 रुपीज कॅपिटल लागणार आहे आणि मी ठरवलंय की मला 25,000 पेक्षा जास्त अलोकेट नाही करायचंय. सो रिवाइज्ड क्वांटिटी मला इथे करावी लागणार आहे या ट्रेडसाठी आणि ती रिवाइज क्वांटिटी कशी असेल तर 25,000 माझं मॅक्स कॅपिटल पर ट्रेड डिवायडेड बाय माय एंट्री. सो आयडियली मी फक्त 5 क्वांटिटी इथे घेऊ शकते. सो फायनल क्वांटिटी फॉर दिस ट्रेड इज 5.
आणि 5च्या वरती मी क्वांटिटी घेऊ शकत नाही माझ्या रिस्कच्या रूलनुसार आणि माझ्या पर कॅपिटल पर ट्रेड कॅपिटलच्या रूलनुसार. सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा छोटासा एक्सेलमध्ये हे फॉर्म्युला तुम्ही रेडी ठेवू शकता एक एक्सेलमध्ये आणि सिम्पली मग तिकडे फक्त एंट्री आणि हे एसएल वगैरे फक्त चेंज होईल. बाकी रेस्ट फॉर्म्युलाज तुम्ही एकदम रेडी ठेवू शकता आणि कधीही ती क्वांटिटी कॅल्क्युलेट करू शकता. सो एक क्वेश्चन होता की हे ब्लॅक डॉटेड लाईन काय आहे, तर ही ब्लॅक डॉटेड लाईन हा प्रिव्हियस वीकचा हाय आहे. टाइम फ्रेम आपण अवरली टाइम फ्रेम वरतीच ट्रेड करत आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि ह्या स्क्रीनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर जरूर जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ही लिंक घेऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला अजून क्लॅरिटी मिळाली का जे काही आपण स्विंग स्ट्रॅटेजी लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केली होती त्या संदर्भात हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.